नमस्कार मंडळी, सुप्रभात. हे आमच्या कारभारीन आता कामाला जायची लगबग सुरू आहे. आज सकाळचा सुंदर असा व्ह्यू आहे पहाटेचा. आता 7 वाजलेत आणि ही काय आमची अशी बाल्कनी. म्हटलं सकाळ सकाळ बघूयात आपली गाडी कशी आहे, गाडी व्यवस्थित आहे का, म्हणून तिकडे गेलो. समोर गाडी बघितली, गाडी व्यवस्थित होती. कारण इकडे उंदरांचं प्रमाण वाढलेलं आहे, सो वायर वगैरे खातील म्हणून बघायला आलो. त्यासोबत परत घरी आलो तर ही आमची चिमुकली झोपली होती. थोड्या वेळाने आमच्या आवाजाने ती उठली आणि नंतर दुधासाठी रडायला लागली. दूध दिलं, दूध पीत बसले बघा किती शांत. आणि ही इकडे आमची चिरंजू खूपच क्यूट असते. सकाळी रोज कामाला जाताना मागे लागते. आणि आता आमचा डबा तयार होतोय, जे आमच्या कारभारीने तयार करतायत. आणि अशा तऱ्हेने आता मी कामावर निघालोय तर ही चिमुकली आमची लक्ष्मी रुसले. तिला पण यायचं आहे गाडीवरती. पप्पा निघालेत म्हणून रुसून बसले. तर चला आता गाडी साफ करून आता आपण पटकन निघूयात. खूप उशीर झाला आज, 10 मिनटं लेटच झालोय कामावर पोहोचण्यासाठी. तर गाडी खूप घाण झाली होती रात्रभर. सकाळी उठल्या मी गाडी ही स्वच्छ करतोच आणि मगच गाडी घेऊन निघतो. तर आता गाडी स्वच्छ झालेली आहे आणि चिमुकलीला आमच्या टाटा करून आता कामासाठी निघत आहे. सकाळी घरातून पळत निघत नाही, कारण ती निघताना सतत पप्पा करत असते. तिला पप्पाला सोडून राहत नाहीये. सो आता निघालोय आम्ही. म्हटलं बघूया गाडी स्टार्ट होते. रात्रभर उभी होती आणि आता निघालोय. हा काही माझा कामावर जाण्यासाठी रूट आहे. इथे दास्तान म्हणून गाव आहे. हा जुना टोल नाका आहे. हा खूपच सुंदर आणि खूपच सुंदर. हलका हलका पाऊस होता आणि हा राममाळ्यापासला व्ह्यू आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे. सकाळी पहाटेचा रस्ता खूप मोकळा असतो आणि हे काही दृश्य आहे, जे नदीकाठचं दृश्य आहे. तुम्ही पाहू शकता. इथे सध्या रोडचं काम चालू असल्यामुळे हा रोडची अशी अवस्था आहे. ही आजूबाजूला शेती आहे आणि हा रोड आहे. हे रोडचं काम चालू आहे, नदीकाठचंच आहे. धक्का म्हणून प्लेस आहे. हे धक्क्यावरचा व्ह्यू आहे, पाहू शकता तुम्ही. एका साईडला काम झालेलं आहे आणि आता आपण कामावर पोहोचलो. आमचं कामाचं ठिकाण आहे. म्हटलं गाडी लावावी. गाडी बस स्टँडवर लावली आणि निघालो आतमध्ये. हे आमचं कामाचं ठिकाण, ऑल ग्रेस कंपनीचं. आणि इकडे दिसतं ते आमचं केबिन आहे. चला तर मग केबिनमध्ये जाऊयात आपण आणि आपल्या जागेवर बसूयात. ही आमची केबिन आहे. आम्ही सिक्युरिटी गार्ड्स आहोत, त्यामुळे ही आमची केबिन आहे. हे आमचे सहाय्यक गार्ड आहेत.